मनसेनं कबूतरखान्यावरून राजकारण करू नये असं भाजपचे नेते राज पुरोहित यांनी म्हटलंय। जगात अनेक शहरांमध्ये कबूतरखाने आहेत। काही आजार कबुतरांमुळे होत असतील त्याची पाहणी केली पाहिजे, मात्र मनसेची मागणी चुकीची असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। 1933 पासून दादरमधला कबूतरखाना आता लोकांच्या श्वासाचा त्रास बनून राहिलेला आहे। जर परिसरातल्या लोकांना याचा त्रास होणार असेल तर दादरसह मुंबईतील सर्व कबूतरखाने बंद करा अशी मागणी मनसेने केलेली आहे। तसं पत्रच त्यांनी मुंबई महापालिका आयुक्त अजय मेहता यांना दिलंय। मनसेचे संदीप देशपांडे यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे आणि त्याला राज पुरोहित यांनी कसं उत्तर दिलंय आपण पाहूया। कबुतरांची जी पिसं उडतात त्याची जी विष्ठा असते ती सगळीकडे जी सांडलेली असते त्यामुळे बऱ्याच लोकांना श्वसनाचे विकार होतात। अनेक लोकांची सगळी घरं खराब होतात आणि यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे रिप्रोडक्शनमुळे। याच्या रिप्रोडक्शनवर कुठलाही कंट्रोल महानगरपालिकेचा नाही आहे। अनेक लोक येऊन इथे धनधान्य घालतात, त्यामुळे कबुतरांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। आणि आम्ही कमिशनरकडे मागणी केली आहे की तुम्ही तज्ञ लोकांची समिती नेमा याच्यासाठी, त्यांना याचा प्रकारचा निर्णय घेऊ दे। पे है, पेरिस में है, ऑस्ट्रेलिया में भी गया था, वहाँ पर है, दुनिया के हर शहर में कबूतर खाने हैं। तो इसका राजनीतिकरण करके इसका साइंटिफिक जांच होनी चाहिए। अगर इससे नुकसान होता हो तो इसके बारे में विचार करें, उपाय योजना करें। और जहाँ नहीं विचार नहीं करता हो, अभी चौपाटी में है कबूतर खाना, आजू बाजू में कोई जनता नहीं है, वहाँ पर गेट मरीन ड्राइव पे है, पेट्रोल पंप के पास, पारसी जिम खाने के पास कोई जनता नहीं है। तो ऐसे स्थानों पर रहने देना चाहिए और इसका राजनीतिकरण के साइंटिफिक जाँच करके इसकी उपाय योजना करनी चाहिए।